सुंदर मनामध्ये भरली। हाँ सर, अभिमन्यू माझा नवरा, अहो त्याचं फिटनेस लय चांगलं आहे। हो कळलं मला, भेट झाली आमची। सर तुम्ही त्याला ट्रेनिंग द्याल का सर? त्याला कसं ट्रेनिंग देणार मी? दौलतसाठी इकडे आलोय मी। आपण सर ज्ञानच आहे ना ते, कितीही शिष्याने वाटलं तर काय फरक पडतोय? ज्ञानाबरोबर नीती नियम पण असतात आणि ते मी तोडू शकत नाही। आय एम सॉरी। सर प्लीज सर, नाही म्हणजे मान्य आहे तुम्ही त्याला शिकवू नाही शकत, पण जर तुम्ही मला शिकवलेलं मी त्याला शिकवलं तर चालेल का? नाही। अहो का? पण प्रिन्सिपलचा मुद्दा आहे ना। पण सर ज्ञानच आहे ना। ते कोणाला द्यायचंय हे मी ठरवणार। सर प्लीज। सॉरी, तुला मला शब्द द्यावा लागेल की तू असं काही करणार नाही, नाहीतर तुझा ट्रेनिंग मला स्टॉप करावा लागेल। म्हणलं होतं ना तुला, कशाला आगाऊपणा करायला गेलीस ग? ऐका आता, कुठल्या जगात जगते ग तू? एक संधी होती ती पण घालवलीस तू। आता कसं होणार अभिनंदनचं? मी इथं शक्कल लढवतोय आणि तू त्याच्यावर पाणी फिरव। एवढा सत्यवानाचा अवतार होऊन चालत नाही, ते आपला पण फायदा बघावा लागतो। आता तू सांग अभिनंदनला म्हणावं कार शर्यतीतून नाव तेवढी नाचक्की तरी होणार नाही आपली। वेळ महत्वाची आहे अभ्या। तुला बाहेरचा ट्रेनर भेटायलाच पाहिजे। पण दागिने कायला? घेतो घे। तू दागिने नाही घेऊ शकत आहे, सॉरी। आता जिद्दीनं बाहेर पडला की नाही तू, मग आता तुला जिंकून यायला पाहिजे। मग हे पाय, आशीर्वाद आणि हे, ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही रे बाबा माझ्याकडे द्यायला। माझी शपथ आहे बरं तुला, घे घे। अभ्या जाया पाहिजे मला, हे येतील ना घरी? वाढलं रे माझं लेकरू। काळजी घ्या तू। नीट राहा ना। हे बाय वेळेत खात जाय। सॉरी अभ्या। सॉरी कायला? ते त्यांना विचारलं पाहिजे असं वाटलं मला। हा मग बरोबर आहे। अरे पण त्यांनी तुला ट्रेन केलं पाहिजे असं वाटत होतं। ते दौलतला ट्रेन करायला आलेत नाही तर मला कसं करतील? अरे पण ते करणार नव्हते, मी करणार होते ना। हा पण त्यांनी सांगितलं ना तुला, नाही चालणार त्यांना। लय वाईट वाटलं मला। ए तू नको टेन्शन घेऊ, मी पाहतो माझं काहीतरी।
अबे मोहन सर लय भारी आहे, त्यांना सगळं माहिती आहे. अरे मायासारख्या पोरीला जर एवढं सगळं कळतंय तर तुझं तर सोनं झालं असतं, त्यांच्याकडून ट्रेन झाला असतास तर. शर्यतीच्या आधी तर नाही होणार आता गेलं ते. ए रडती काय तू? तरी सज्जन सर म्हणत होते मला नको विचारू म्हणून, पण अरे असं करणं म्हणजे मला फसवणूक वाटत होती त्यांची. मी फसवणूक नाही करू शकत अभ्या कुणाची बी, पण तुझ्यासाठी बी जीव तुटतो रे. लते हे पाय, मला काही ट्रेनरची गरज नाही, खरं सांगतो. मी एकटाच करतो व्यायाम, मला सवयच नाही ना असं ट्रेनर बिनर सोबत करायची. तुला खरं सांगू का, ते स्वतः जरी म्हणले असते ना मी शिकवतो याला, तरी मीच नको म्हणलं असतं. अरे नाही जमत मला असं. तू शिकते ना लते, त्याचा खरंच आनंद आहे मला. या निमित्तानं तू फिट झाली ना, मला खरंच अभिमान वाटेल. हे सगळं मीच करणार होतो, पण मीच राहतोय दुसऱ्याच्या घरी. त्यात साईट सराव नाही जमलं. अरे असं काही नाही अभ्या, मी कुठं काय म्हणते. फिटनेस बद्दलचं तुझं मत पटलं मला, पण सरांनी मला ते करायला शिकवलं. गुरु पाहिजे अभ्या. मला नाही वाटत असं. हे पाय, माझं मी करू शकतो, पण तू तुझं ट्रेनिंग मनापासून करायचं. हो, खाडा करायचा नाही. तू फिट झाली ना तरी लय आपल्यासाठी. खरं म्हणतोय तू? हा मग, इतकी वर्ष मी माझंच करतोय. मला जे काही शिकायचं होतं ना ते शिकून झालंय माझं. तुला हे सगळं नवीन आहे ना, म्हणून तुला भारी वाटेल ते. होतं, सवय झाली की आपलं आपणच करायला लागतो. ट्रेनरची तशी गरज नसती खरं. मग दौलतनं कायला मागवलं ट्रेनर? त्याला कॉन्फिडन्स नसेल स्वतःवर. तुला खरंच गरज नाहीये ट्रेनरची? कधीच नव्हती. हाय का? आणि लते, आता इथं रडत बसू नको माझ्यासाठी. घरी जाय नाही तर आप्पा ओरडतील. हा चल, उद्या भेटू. लते, दागिने ताईचे. तिला सांग आब्याला सोनं नको, तुझे आशीर्वाद बस आहेत. चल जाय, सावकाश जा आता. काय केलं ते? का चाललंय तुझं ट्रेनिंग? भारी चाललंय. ऐक ना, तुझ्या ट्रेनरला सांग ना आब्याला बी ट्रेन करायला. काय? हा ना, आबे बोला पुण्याच्या ट्रेनरशी. पण तो ट्रेनर काही परवडणार नाही आपल्याला. शिवाय त्याचं राहणं खाणं पिणं सगळं करावं लागणार आहे. आब्याला पुण्याला जायला जमणार नाही, कारण त्याला सुट्टीच भेटणार नाही. शिवाय आपल्या गावाकडचे सगळेच्या सगळे ट्रेनर बिझी आहेत. बिचारा आब्या एकटा काय काय करल. याशी येळे त्याला गायडन्स पाहिजे. मी बी बोललो ना त्या ट्रेनरशी, 2000 रुपये पर सेशन, असे 30 दिवसाचे 60,000 रुपये. वरून राहणं खाणं पिणं म्हणजे एकूण 75,000 रुपये तरी लागतील. मग परवडणार नाही ना आपल्याला. हो आता चल येतो. बिचारा आबे एकटा काय काय करत. याशी त्याला गायडन्स पाहिजे. इतकी वर्ष मी माझंच करतोय. मला जे काही शिकायचं होतं ना ते शिकून झालंय माझं. मला काही ट्रेनरची गरज नाही, खरं सांगतो. ए चिल ना, ए मटका गुल्फी हळू ना यार. मुग्या, हा या मोहन ट्रेनरचं नाव आबांना कोणी सुचवलं रे? काय माहिती. हा काय ट्रेनर आहे का भिताडे? हसू नको. रेस होईपर्यंत माझ्या हाडांचा खुळखुळा करणारा हैवान. एकदा सांगितलेलं कळत नाही का? गाण्यात मुळे झालाय का तुझ्या? खांदा काढशील ना माझा? तो करतो मला. हळू करतो. ज्यूस. हो तारामती मॅडम, BA भूगोल. डोक्यात काय खगोल झाला काय तुमच्या? चट्ट मेमरी लॉस आहे. किती वेळा सांगितलं जेवण आणा जेवण. ज्यूस बीस नसतो पित आपण.
तू कायला आणला परत? त्याला गरज नाही याची. म्हणजे त्याला फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे. कसं कळ नाही याला? माझे आशीर्वाद आहेतच ना ग त्याच्या पाठीशी, पण आता ते आशीर्वादापेक्षा ट्रेनिंगची जास्त गरज आहे ना त्याला. हा मामी, काय करावं या लेकराचं? तिथे दागिन्याला तो नाही म्हणतो आणि तिथे ते आकाश आहे ट्रेनिंगला नाही म्हणल्या. मग तुम्ही अक्का साहेबांना फोन केलता? मग केलता. आई आहे मी, त्यांना म्हणलं किती विनवणी केली मी. तुमच्या दौलतला किनी जेवढं शिकवतात ना त्यातलं थोडं माझ्या आब्याला पण शिकवा सांगितलं त्यांना. तो नाही म्हणतो, त्या नाही म्हणतात, काय करावं माणसानं? मामी, अभ्या दौलतचा तगडा प्रतिस्पर्धी आहे. म्हणून तर हो, कसे शिकवतील ते त्याला? आणि तुम्ही विचार करा ना, त्यांच्या बाजूने ते बरोबरच आहे. काय करायचं ते सांगा आता. काही नाही, फॅमिली म्हणून आपण अभ्याला जमल तेवढा सपोर्ट करायचा, हसून खेळून राहायचं, घरात सगळं काही छान आहे असं दाखवायचं. म्हणजे कसं मेंटली एकदम तो रिलॅक्स राहील आणि शर्यतीवरचा फोकस बी हलणार नाही, है ना मामी? तुम्ही नका टेन्शन घेऊ. अभ्या त्याच्या मेहनतीने इथवर आलाय आणि इथून पुढं बी त्याच्या मेहनतीनंच जाईल. आपण म्हणजे कोण आहे रे तू? हा, काय ओळख काय तुझी? ओय, वा बाजूला वा म्हणते ना. आणि तू हे घ्यायचं आणि डोसायचं. आणि अजून एक सांगते, तुझ्या तोंडाचा डीजे ना बंद ठेवायचा. आजूबाजूला 4 माणसं आहेत त्याचं ध्यान ठेवायचं. आणि कसं आहे, तुझ्या डाएट मध्ये ज्यूस आहे आता, तेव्हा ज्यूसच प्यायचा. जेवण 1 तासाने मिळेल. ते डाएट मारा त्या मोहण्याच्या तोंडावर. दौलत मास्तर आहे ते तुझे. असले मास्तर पाहिलेचे 50 भेटत येत. काय फुकट शिकू राहिला का तुम्हाला? पण तरी बी शिकू राहिले ना तुला. ओ अक्काबाईचा तोरा, कॅसेट बंद करा आणि जेवण गरम करा. ओय, मुकाट्याने हेच गिळायचे, कळलं का? आणि जरा ट्रेनिंग कडे लक्ष द्या. मोहन सर कुठे आहे, मोहन सर कुठे आहे असं फिरत होता ना गावभर कोकलत. आता ते आले तर नाटकं सुरू झाली का तुझी? काय रे बाळदान्या, कायला शायनिंग मारतो रे? तुझा हात स्वभाव आहे ना, नडतो जिथं तिथं. आमचा स्वभाव नाही, आम्ही स्वतः पर्सनल मध्ये नडत असतो जिथं तिथं. आणि शायनिंग मारायचं तुम्ही आम्हाला नका सांगू. आम्ही जेव्हा शर्यत जिंकू ना तेव्हा तुम्ही मारत जाल ना शायनिंग सगळ्या गावात कोकलत, नाही का? आमचे दौलतराव जिंकले, आमच्या दौलतराव जिंकले म्हणून पूजेचा मान घ्याल ना, तेव्हा माराल ना तुम्ही शायनिंग, कळलं का? त्यामुळे नसलेलं डोकं नका चालू. सांगतो तेवढं करता. जोस त्या मोहण्याला म्हणा ट्रेनिंग आहे ना शर्यतीसाठी पाहिजे म्हणा. हे खाणं पिणं वगैरे आहे ना दात आल्यापासून येतं म्हणा आम्हाला. तेव्हा आता हा ज्यूस घ्या आणि घाला त्या मोहण्याच्या बोकांडी. ओय, घे म्हणा विटामिन डी. कार मुक्या विषय का है मटका गुल्फी. तुला काय दात काढायला बोलविलं का इथं? कर ना चालू. आव्या, हा पोचली ना तू? हो. झोप आता, लय विचार करू नको. हो, कशाचा? हेच माय ट्रेनिंगचा. नाही, हा मी करतो सगळं व्यवस्थित, काही टेन्शन नाही. माहितीये मला. म्हणजे? नाही, तूच म्हणला ना. हा बरं, आई बरी आहे ना? दिला का डबा तिला? दिला. आणि आप्पा? ते बी ठीक आहे. ठीक आहे, काळजी घे. तू बी. चल ठेवू का? ठीक आहे.
लतिका भेटली ती कवा आत्ता. मग हा मी बोललो ना तिला पुण्याच्या ट्रेनरसाठी ट्राय करतोय. आब्याने फोन केला होता. ते पुण्याचा ट्रेनर वगैरे लई खर्चिक आहे, पण म्हटलं आपण करू काहीतरी मॅनेज. क्या यार, एक काम कर, तुला सांग तू खोटं बोलला म्हणून. अरे पण खोटं तर तू बोलला. अरे पण घरी सगळं सांगायची गरज आहे का विक्या? अरे हा बे बायको आहे ती तुझी. अरे नाहीये विक्या. म्हणजे मैत्री नाही जास्त. हा मग चांगलं ना ते. हे पाय विक्या, तर बाई तू सगळं नको ना बोलत होती अशी. अरे टेन्शन घेते ती. तिला आता गिल्ट वाटू राहिलं की मोहन सर मला ट्रेन नाही करत आहेत. तिची काय चूक आहे त्यात? आणि मोहन सरांचं तरी कुठं चुकलं? त्यांचं चॉईस आहे ना बाई, बरोबर आहे त्यांचं. हार पण आब्या विक्या, तिला काळजीमध्ये टाकून टेन्शनमध्ये ठेवून मी शर्यत काही जिंकू नाही शकणार. ती म्हणे पाय, मान सांगावं जगाला, अपमान सांगावं मनाला. तसं आनंद सांगावं फॅमिलीला, टेन्शन सांगावं मनाला. कळतंय का? तिला उगं टेन्शन नाही द्यायचं मला. ती काय करणार आहे ट्रेनिंगमध्ये? काही करणार नाही, फक्त काळजी करत बसणार. मग जर काही करूच शकणार नाही तर कायला टेन्शन द्यायचं कोणाला? पाहू आपण काहीतरी. हा यार, पण ती मोहन सर का नाही म्हणते? याचं उत्तर आहे का आपल्याकडे विक्या? आता आपल्या हातात जे आहे ना ते करू आपण. औ बोललो 1-2 जणांची, पाहू होईल काहीतरी. फक्त तू काही करणला तिला सांग की म्हणा चुकून बोललो मी, काहीतरी गोळ झालाय म्हणा. हो हार पण खरं वाटेल का तिला ते? वाटलं पाय विक्या. उगं तिला असं नको वाटायला घर सोडलं आता ट्रेनरसाठी B11 चालू यायची. टेन्शन घेईल ती उगा. तुला माहिती ना तिचा स्वभाव. हा बघ तुम्ही बोलतो काहीतरी. तुझा खांदा होईल बरा, काय टेन्शन नाही. हा विक्या, ती मी चुकून बोललो. काय? तेच ट्रेनर बिनर म्हणजे मला नव्हतं माहिती आबेल ट्रेनर नकोय. मीच केलता पुण्याला फोन. तू मोहन सरांना तयार करावं म्हणून खोटं बोललो मी तुझ्याशी की आबे मी पुण्याच्या ट्रेनरसाठी ट्राय करतोय वगैरे. ते काही लई सिरियस बिरियस न घेऊ बरं का? ओके. हा ठेवू का? हां. विक्या, मला माहिती आहे हा फोन तू नाही केला. अभ्याने तुला करायला सांगितलंय कारण मला टेन्शन येऊ नये. पण अभ्या, मला टेन्शन असणारच आहे कारण मला माहिती आहे ना तू किती प्रामाणिकपणे मेहनत करतोय. तुला फक्त करेक्ट गायडन्सची गरज आहे आणि तो मी मिळवून देणारच. काय बोलली? ओके म्हणली. ओके. हा ओके म्हणली. लवकर पटलं तिला. नाही विक्या, ओके म्हणली ना ती तुला. मी तू जे काय बोलला ना त्यातला एक शब्द बी तिला खरा वाटलेला नाही. लिहून घे. सज्जनराव, काय करू राहिले तुम्ही? सावकाश सावकाश, जेवढं झेपेल ना तुम्हाला तेवढंच करा. काय बापू, मला ना पीठ व्हायचंय ना. म्हणजे ना कसं आहे ना, चोर जर आले ना पुन्हा तर त्यांना ना एका बुक्कीतच आडवं करायचं मला. अरे घेशील हातपाय मोडून एका दिवशी. काला नसते उद्योग करीतो रे. अगं हाचे सगळीकडे ट्रेनिंगचं वारं सुटलंय ना. हा मग मला ना फिट व्हायचंय, फिट. मला ना सलमान खान सारखी बॉडी बनवायची. मग राय बिन लग्नाचाच म्हातारपणापर्यंत. आजी सकाळी सकाळी काय पण आबद्र बोलू नको, सांगून ठेवतो तुला. हे घ्या, हा प्रसादला तिला द्या, ट्रेनिंग करतीन ती. हा देतो देतो. चालू दे तुमचं, सावकाश करा. जेवढं झेपेल तेवढं करा. लतीला दिलं का प्रसाद? मी एवढी मेहनत करते त्याचं काय नाही का?
लते कुठं हरवली? काही नाही बापू. काही टेन्शन आहे का? नाही. लते तू माझ्यापासून काहीतरी लपवते. काय लपवते? बापू एक विचारू का? विचार की. तुम्ही जर एखादी गोष्ट मला दिली आणि जर ती मी अभ्याला दिली तर ती चोरी होणार का? नाही. तुम्ही जर मला म्हणलं की नको देऊ तरी बी? असं विचारणं चुकीचं आहे ग. म्हणजे असं पाय, मी तुला एखादी गोष्ट दिली आणि तू ती आभ्याला दिली. पण तू आणि आभ्या वेगळे नाहीच आहे ना. तुम्ही दोघं एकच युनिट आहे. जे तुझं आहे ना ते आभ्याचं आहे आणि जे आभ्याचं आहे ना ते तुझंच आहे. तू त्याची अर्धांगिनी आहे, म्हणजे अर्धा अंग. त्या अर्ध्या अंगाने दुसऱ्या अर्ध्या अंगाला मदत केली तर ती चोरी कशी होईल? एकच अंग झालं ते. हे घे, तुझ्या आईने प्रसाद दिलाय. ट्रेनिंग नीट कर. जेवढं झेपल तेवढंच कर. आणि आजारी बिजारी पडू नको, नाही तर आम्हाला अजून एखादं नवीन नाटक करावं लागेल. चल निघू मी, रात्री बोलू.